नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सोलर इक्लिप्स अभ्यासणार आहोत आणि ते सोलर इक्लिप्स आपण कृतीतून अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपण शिकलो की ग्रहणे कसे असतात, त्यामध्ये पहिला असते सोलर इक्लिप्स आणि दुसरं असते लुनार इक्लिप्स। मग हे ग्रहणे कशी होतात आज त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। इयत्ता 7वीला 17वे जे चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ लाईट त्यामधील इक्लिप्स हा पॉइंट आज आपण शिकणार आहोत आणि इक्लिप्स या पॉइंट मधला सोलर इक्लिप्स हा पॉइंट आपण शिकणार आहोत। आणि तो शिकताना आज आपण एक छोटीशी काय घेणार आहोत, ऍक्टिव्हिटी घेणार आहोत आणि त्या ऍक्टिव्हिटीद्वारे आज आपण हे सोलर इक्लिप्स कशा पद्धतीने होते त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही पृथ्वी गोल आपण घेतलेला आहे। सूर्याच्या ऐवजी आपण ही टॉर्च घेतलेली आहे आणि चंद्राच्या ऐवजी आपण हा काय घेतलेला आहे, बॉल घेतलेला आहे। मग आपल्याला माहिती आहे का हा जो चंद्र आहे तो काय करतो, पृथ्वी भोवती फिरतो ना, फिरतोय की नाही। मग हे जे रिव्होल्यूशन होते मित्रांनो, त्यावेळेस एक वेळ असा येतो का हा सूर्य, हा चंद्र आणि ही जी पृथ्वी आहे ती एका सरळ रेषेमध्ये येते। बघा येते आणि एका सरळ रेषेमध्ये जेव्हा येते तेव्हा हा सूर्याचा प्रकाश त्या पृथ्वीवर न पडता कोणावर पडतो, चंद्रावर पडतो आणि चंद्राची सावली कुठे पडते, या पृथ्वीवरती पडते। आणि या पृथ्वीवरती पडल्यामुळे तो जेवढा जो पृथ्वीचा भाग आहे मित्रांनो, त्या भागावरती ते सूर्यकिरणे जात नाहीत आणि सूर्यकिरणे न गेल्यामुळे तो सूर्य पूर्णतः त्या पृथ्वीवरून दिसत नाही। आणि जेव्हा तो चंद्र थोडा पुढे येतो, जेव्हा तो चंद्र काय येतो, थोडा पुढे येतो, तर थोडा सूर्य पृथ्वीवासियांना दिसतो आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे सूर्यग्रहण होते। लक्षात, हा चंद्र थोडा थोडा पुढे सरकत जातो, ते चंद्रग्रहण सुद्धा मित्रांनो काय होते, सुटत जाते, कमी होत जाते। आणि एकदाचा चंद्र त्याच्या पुढे निघाला रिव्होल्यूशनने का मग आपल्याला सूर्य पूर्णतः दिसतो। अशा पद्धतीने मित्रांनो काय होत असते, सूर्यग्रहण होत असते। लक्षात, सूर्यग्रहण समजलं तुम्हाला। हा चंद्र जेव्हा ह्या पृथ्वीला फेऱ्या मारत असतो मित्रांनो, तेव्हा एक वेळ असा येतो का हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो आणि मध्ये आल्यानंतर मित्रांनो काय हे कोणतं ग्रहण घडते, सूर्यग्रहण घडते। लक्षात, बघा मित्रांनो, सूर्य पूर्णपणे आता झाकलेला आहे आणि ज्या वेळेस हा जो चंद्र आहे तो थोडा पुढे सरकतो त्यावेळेस सूर्याची कोर आपल्याला दिसते आणि जसा जसा हा चंद्र पुढे सरकेल तसा तसा हा सूर्य आपल्याला पूर्ण दिसायला लागतो। आणि मग बघा पुढे गेल्यानंतर आता सूर्य आपल्याला अर्धा दिसायला लागला आणि जसा जसा चंद्र पुढे जाईल तसा तसा हा सूर्य आपल्याला पूर्णपणे दिसायला लागतो। या ऍक्टिव्हिटी वरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल का सूर्यग्रहण कसं होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या मास्टर क्लास A1 या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत द्या आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुमच्या अभ्यासू मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।